गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण उदाहरण आणि ग्रंथसूची या संदर्भात माहिती बघणार आहोत. उदाहरण आणि ग्रंथसूची यामध्ये आपण ग्रंथसूचीच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. ग्रंथसूची कशा पद्धतीने तयार केली असते किंवा त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला असतो. तर सुरुवातीला आपण लेखकाच्या नावासंदर्भात माहिती बघणार आहोत. संशोधन करणारा जो काही संशोधक आहेत त्या संशोधनात त्या लेखकाचे नाव लिहिणे गरजेचे असते. म्हणजेच त्या ठिकाणी लेखकाचे नाव लिहित असताना सुरुवातीला त्याचे आडनाव लिहिणे आवश्यक असते. तसेच संशोधन अहवालाचे जे काही शीर्षकपृष्ठ आहेत त्यावरती लेखकाचे नाव लिहित असताना त्याच्या आडनावाने सुरुवात करावी. तसेच त्या ठिकाणी जर 2 लेखक असेल तर 2 लेखकांची नावे लिहिण्याची देखील पद्धत सांगितलेली असते. म्हणजेच 2 लेखक असेल तर अगोदर पहिल्या लेखकाचं नाव, नंतर दुसऱ्या लेखकाचं नाव, त्यांनी जे प्रकाशन केले असेल, निराली प्रकाशन असेल तर ते, आणि त्यानंतर दुसरी आवृत्ती असेल किंवा तिसरी आवृत्ती असेल त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण त्या आवृत्ती आणि ज्या वर्षी ती प्रकाशित करण्यात आलेली आहेत त्या वर्षाचं त्या ठिकाणी उल्लेख करत असतो. या ठिकाणी जर 2 लेखक असेल, जर पहिल्या लेखकाचं नाव असेल जगताप अमोल ज आणि दुसऱ्या लेखकाचं नाव असेल मोरे अमित म, तर या लेखकांची नावे लिहित असताना आपण जगताप अमोल ज कॉमा करू शकतो आणि पुढे मोरे अमित म, निराली प्रकाशन, तिसरी आवृत्ती 2010 अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याचबरोबर तारखेचाही त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. म्हणजे संशोधन अहवाल पूर्ण केल्यानंतर त्या अहवालावरती तारीख नमूद केली असते. म्हणजेच त्या ठिकाणी तारीख लिहित असताना त्या ठिकाणी जो महिना असेल तो महिना, तारीख तसेच वर्ष त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक असते. तळटिपांचा देखील संशोधन अहवालामध्ये समावेश केला असतो. म्हणजेच ही तळटीप लिहित असताना ही पानाच्या शेवटी लिहिलेली असते. तळटीप ही संपूर्ण पुस्तकामध्ये दिलेली असते. त्यामुळे संशोधनकर्त्याला त्याच्या संदर्भात चांगल्या प्रकारची माहिती देणे त्या ठिकाणी शक्य होते. तळटीप ही संख्येच्या किंवा चिन्हाच्या स्वरूपात देखील दाखवलेली असते. संदर्भ ग्रंथसूची याची आपण माहिती बघणार आहोत. त्याचा सुरुवातीला अर्थ बघूया. तर अहवालाचे लेखन करत असताना त्या संशोधनकर्त्याने जे साहित्य वापरलेले आहेत, ज्या साहित्याची त्याला संशोधन करत असताना मदत झाली आहे त्या संपूर्ण साहित्याची एक क्रमवार यादी त्या ठिकाणी तयार केली असते आणि ही क्रमवार यादी वर्णक्रमानुसार केलेली असते. त्यालाच आपण संदर्भसूची असं देखील म्हणतो. ग्रंथ संदर्भासाठी संदर्भसूचीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी खालील प्रकारांचा उल्लेख केलेला आढळतो. म्हणजेच पहिला प्रकार जो आहे त्यामध्ये एका लेखकासाठी संदर्भ ग्रंथसूचीचा प्रकार. या प्रकारामध्ये जो लेखक आहे तो लेखक एकच असेल तर त्या लेखकाच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केला असो. तसेच 2 लेखक असताना त्यांच्या नावाचा उल्लेख कशा प्रकारचा करावा या संदर्भात देखील संदर्भसूचीचा दुसरा प्रकार आहे. म्हणजे 2 लेखक असेल तर त्या 2 लेखकांची नावे त्या ठिकाणी लिहिलेली असतात. त्यांच्या नावाची सुरुवात ही आडनावाने केलेली असते. तसेच जे प्रकाशन असेल त्या प्रकाशनाचा देखील उल्लेख केला असतो. तिसरा प्रकार आहे त्यामध्ये आपण 3 लेखक जर असेल तर त्या 3 लेखकांच्या नावाचा उल्लेख कशा पद्धतीने करावा या संदर्भात या संदर्भसूचीच्या या प्रकारामध्ये माहिती देण्यात आली असते. आणि चौथा जो काही प्रकार आहे त्यामध्ये संपादित पुस्तकासाठी संदर्भसूचीचा जो प्रकार आहे त्याची माहिती दिलेली असते. मराठीचा संदर्भसूचीचा प्रकार लिहित असताना आपण त्या तज्ञाचं जर नाव असेल मार्नेल ग्रे एम हा जर संपादित असेल तर त्यापुढे मापन आणि वर्तनवादी शास्त्रज्ञांसाठी एक स्रोत पुस्तिका, तसेच जे शहर असेल त्या शहराचा त्या ठिकाणी उल्लेख केला असतो. म्हणजेच शिकागो ॲडनील आणि जे इयर आहे ज्यामध्ये ते आपण प्रकाशित केलं आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला असतो. जर 1974 असेल 75 असेल तर त्या वर्षाचा त्या ठिकाणी उल्लेख केला असतो. संदर्भ ग्रंथसूचीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संघटनेचे नियतकालिका. जर एखाद्या संघटनेचे नियतकालिक म्हणून माहितीचा स्रोत म्हणून त्या ठिकाणी वापर जर केला असेल तर त्या संदर्भात हा संदर्भसूचीचा प्रकार आपल्याला आढळून येत असतो.
ग्रंथसंग्रह तयार करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये 6 पद्धतींचा समावेश होतो. दशांश पद्धती, विचारात्मक पद्धत, लायब्ररी ऑफ काँग्रेसची पद्धती, विषयनिष्ठ पद्धती, सार्वत्रिक दशांश पद्धती आणि द्विबिंदू पद्धती. सुरुवातीला आपण दशांश पद्धत या संदर्भात माहिती बघूया. मेलव्हिल ड्यूक यांनी तयार केलेली ही पद्धती 1876 प्रसिद्ध झाली आहेत. तसेच या ठिकाणी मुख्य 10 विभागामध्ये ज्ञानाचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. तसेच दशांश वर्गीकरण पद्धतीचे अनेक भाषांमध्ये देखील भाषांतर झालेले आहेत. या पद्धतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या पद्धतीची पहिली आवृत्ती 1876 प्रसिद्ध झाली आहे आणि 18वी जी आवृत्ती आहे ती 1971 4 खंडामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील अनेक सार्वजनिक ग्रंथालये, अनेक शैक्षणिक ग्रंथालये जी आहेत ती या पद्धतीचा वापर करत आहेत. दुसरी पद्धती आहे ती म्हणजे विस्तारात्मक पद्धती. चार्ल्स एमी कटरची ही पद्धती प्रथम 1991 साली प्रसिद्ध झाली. तसेच प्रस्तुत वर्गीकरणामध्ये ज्ञानाची विभागणी 26 मुख्य विभागामध्ये केली आहेत. त्यामध्ये रोमन वर्णाचा देखील उपयोग केलेला आढळून येत असतो. या ठिकाणी अनेक तज्ज्ञांनी या वर्गीकरण पद्धतीची प्रशंसा केली असून त्यामध्ये काही तत्त्वांचा उपयोग लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या वर्गीकरण पद्धतीत देखील केलेला आहे. या पद्धतीचे चिन्हांकन संमिश्र असून त्यासाठी रोमन वर्ण तसेच अरबी अंक जे आहेत त्या अंकांचा वापर केलेला दिसून येत असतो. तिसरी पद्धती आहे ती म्हणजे लायब्ररी ऑफ काँग्रेसची पद्धती. अमेरिकेत निर्माण झालेली ही तिसरी वर्गीकरण पद्धती आहे. प्रचलित अशा इतर सर्वसाधारण ग्रंथ वर्गीकरणात आणि लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या वर्गीकरणात एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो फरक म्हणजे हे वर्गीकरण ग्रंथालयात असलेल्या ग्रंथसंग्रह व त्यासंबंधी वाचकांच्या गरजा कोणत्या आहेत त्या गरजांचा विचार करून ही पद्धती निर्माण करण्यात आलेली आहेत. म्हणजे वाचकांचा विचार करूनच यामध्ये आवश्यक ते बदल देखील केलेले आपल्याला आढळून येत असतात. पुढची पद्धती आहे ती म्हणजे विषयनिष्ठ पद्धती. ब्रिटिश ग्रंथपाल जेम्स ब्राउन यांनी जॉन हेनरी क्वीन यांच्या सहकार्याने क्वीन ब्राउन या नावाने ओळखली जाणारी वर्गीकरण पद्धती 1894 मांडली आणि ती संपूर्ण जगापुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक नवनवीन ग्रंथालय स्थापन होत होते. त्यांची वर्गीकरण विषयक जी गरज आहे ती गरज पुरवण्यासाठी क्वीन ब्राउन पद्धत ही अपुरी पडत होती. त्यामुळेच संयोजनक्षम वर्गीकरण पद्धती तयार करण्याची गरज भासल्यामुळे या पद्धतीचा विकास करण्यात आला. ही पद्धत तयार करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे ड्यूची दशांश पद्धती अमेरिकेतील साहित्य ग्रंथालयाच्या गरजा जमेस धरून तयार केली असल्याने विशेष उपयोगी होत नव्हती. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर ही पद्धत निर्माण करण्यात आली. या पद्धतीचा वापर हा मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ग्रंथालयामधून केलेला आढळून येत असतो. पुढची पद्धत आहे ती म्हणजे सार्वत्रिक दशांश पद्धती. ब्रुसेल्स या ठिकाणी 1895 साली जी आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दशांश वर्गीकरणाच्या जी काही पद्धती आहेत त्या वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करून सार्वत्रिक दशांश वर्गीकरण पद्धती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतींशी त्याची तुलना करण्यात आली आणि त्यानंतरच त्याच्या आधारित संशोधन करण्याची पद्धती निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामध्ये गरजेनुसार वाढ आणि आवश्यक ते बदल देखील करण्यात आले. या पद्धतीमध्ये संकीर्ण वर्ण जे आहेत ते धरून एकूण मुख्य 10 वर्ग आहेत. तसेच या पद्धतीची सर्वसाधारण बैठक दशांश पद्धतीप्रमाणे आहेत. परंतु या पद्धतीमध्ये
बेरजेची जी गणिती चिन्हे आहेत त्या गणिती चिन्हांचा वापर केलेला दिसून येत असतो. सार्वत्रिक दशांश वर्गीकरण पद्धती ही एक प्रमाणभूत पद्धती आहे. तसेच तिचा वापर विशिष्ट प्रकारच्या ग्रंथालयामधूनच केला जात आहे. शेवटची पद्धत आहे ती म्हणजे द्विबिंदू पद्धती. द्विबिंदू पद्धत विश्लेषण संश्लेषण या तत्वावरती आधारलेली आहेत. या पद्धतीमध्ये पैलू परिसूत्राची योजना केली आहे. त्या परिस्थितीत परिसूत्राच्या सहाय्याने प्रत्येक मुख्य विषयाचे विभाजन केले जाते व नंतर त्या पद्धतीमध्ये ज्या संज्ञा दिलेल्या आहेत त्या विशिष्ट चिन्हाद्वारे जोडण्याचे कार्य केलेले असते. म्हणजेच त्यांचा एक वर्गांक त्या ठिकाणी बनवलेला दिसून येत असतो. प्रकरण 4चा अभ्यास करत असताना त्यामध्ये संशोधन अहवाल म्हणजे काय, संशोधन अहवालाचे प्रकार, उदाहरणे, ग्रंथसूची तसेच संदर्भ सूचीचे प्रकार, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती या संदर्भात माहिती बघितली. आणि प्रकरण 4मध्ये असलेला जो काही सिलेबस आहे तो या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने व्यावसायिक संशोधन पद्धती या विषयाचा अभ्यास करत असताना आपण 4 प्रकरणांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये प्रकरण 1 व्यावसायिक संशोधनाची ओळख. या प्रकरणामध्ये आपण संशोधन म्हणजे काय असतं, संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, चांगले संशोधन म्हणजे काय असतं, संशोधनाचे स्वरूप या संदर्भात माहिती बघितली. तसेच प्रकरण 2चा अभ्यास करत असताना संशोधन व्यवस्थेचे सूत्रीकरण, संशोधन गृहीतकृत्याचा विकास, संशोधन आराखडा, नमुना निवड याचा अभ्यास करत असताना त्यामध्ये आपण गृहीतकृत्य म्हणजे काय, गृहीतकृत्याचे वैशिष्ट्य, त्याचे महत्त्व, प्रकार, नमुना निवड म्हणजे काय, नमुना निवडीचे प्रकार, तसेच संशोधन आराखडा काय असतो, त्याची वैशिष्ट्ये तसेच त्याचे प्रकार या संदर्भात माहिती बघितली. प्रकरण 3 माहितीचे संकलन, मापन, श्रेणीकरण, माहितीच्या प्रक्रिया आणि माहिती मिळवण्याच्या पद्धती. या प्रकरणामध्ये माहितीचे संकलन करण्याचे जे वेगवेगळे स्रोत आहेत त्या संदर्भात माहिती बघितली. तसेच मापन आणि श्रेणीकरणाचे प्रकार, प्रश्नावलीचे प्रकार, दुय्यम स्रोत, प्राथमिक स्रोत यांचे फायदे तोटे या संदर्भात देखील माहिती बघितली. आणि प्रकरण 4 संशोधन अहवाल, उदाहरणे आणि संदर्भ सूची. यामध्ये संशोधन अहवाल तयार करत असताना त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश केलेला असतो, संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये, त्याचे प्रकार, संदर्भ सूची, उदाहरणे या संदर्भात माहिती बघितली. अशा पद्धतीने व्यावसायिक संशोधन पद्धती या विषयाचा सिलेबस आपला पूर्ण झालेला आहे. थँक्यू.